ना एक मला दे ना सपने तुझा एवढा घोरट वास कमी येतोय ग गटरीत पडली होती का तू घोरटास वास येतोय भाई ते बी स्वप्नीचा कुठे प्रेम आहे सपनी नाही येते वदडी उठ उठ हे आहेत आमचे पहिले पंढर दारूनं जणू यांचं आयुष्य स्पेंड केलंय दिवसातून एकतरी पेग मिळावा यासाठी कोणाच्या ना कोणाच्या डोक्यात टोपी घालावी तर यांनीच बरेच पराक्रम आहेत पुढं बघूयात एक एक आईला पडलं राव प्रेमाच्या नादात माकड हाड मोडलं वाटतंय उद्या बसायची पंचायत होती वाटतंय एक देव भाई थांब एक लागतंय होय तुला दर घे हे आहेत आमचे प्रेम कुमार यांना सपनात सुद्धा सपनीच दिसती मन मोकळं प्रेमळ मन स्वभाव सुद्धा ग्रेट पण सपनीची आणि याची काय भेट व्हायना बघूयात आता या प्रेमाच्या आगीन गाडीला सपनीचं इंजिन लागतंय का ते आईला पाहुण्या माती खाऊ घालतोय मला आणि ती सपनी कुठे गेली हे काय सपने घे एक मुका घे अरे काय प्रेम आहे सपनात बी सपनी येते भाई येतोय मी चढची तुला आईला म्हणजे स्वप्न होतं झिंग्या काय झालं एवढं दम लागूस तर कपळत आलायस थांब थोडं काहीतरी सांगायचंय तुला आरफ्या त्या तुझी वाट बघत बसले चावडीवर आरफ्यात हातात फुलच घेऊन बसलाय असं वय कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहणार ते कधीच सरळ नाही होणार आणि ते 12 गावचे उकांडे घोळतात त्यांच्या कुठं नादी लागत असतात वय तुझं खरं आहे ग पण तो म्हणत होता मेरी दिल की बात सपन को बोल डालूंगा असं तू बोल म्हणाव फक्त तुला कशी वटणीवर आणते ती बघ सत्य यार वो झिंग्या को सपना को बुलाने को बजाओ किधर को मर गया रे अरे कार पे आते घरी जाऊन पालतो उतना पाटला से तो त्याच्या रुसस तो ऐसा कैसे उसको पूरा 150 का कैडबरी लाके दिया मैं 150 दिली का फिर चांगला चुना लावला त्याने तुला आणि तू काय बावळट आहे घर काही हे कोणतं फुल आणलं जास्वंत काय तुला अक्कल आहे का लोक गुलाबाचं फुल देतात जास्वंदीचं नाही धर अरे लाल रंग प्रेम का प्रतीक होता है लाल रंग फिर देतो का त्याला एसटी मग एसटीचा कलर लालच राहतो नहीं फुली देने का दी तू काय पांचटपणा लावला हातात फुली घेऊन अरे भूल गया क्या वो प्रेम के पहले अपना प्रेम सेट करना होता सपना के साथ में हाँ तो सपनाच पाय तुला काय नसतं होत ती बघ सपना आली सपना इधर को आना तेरे से बात करनी बोला ना देखना बावड़े शादी से पहले बोल रही मेरे को अहो त्यांच्याशी काय बोलताय माझ्याशी बोला ना अरे डरने का क्या उसमें देख तो कितने प्यार से बात कर रही है मेरे से जास्त उडू नको बोडाला आग लावीन ती क्या चुप बैठ तू सपना ये फूल तेरे रेशम जैसे बालों के लिए आई लव यू वय वय घेते की मी फुल पण माझी पण एक अट आहे क्या अट है आधी ना तुम्ही डोळे बंद करा देख बावड़े तेरे भाई की आज लॉटरी लग गई किस्मत खुल गई बस अपना कर लिया आंखें बंद हे आहेत अस्फातराव
उर्फ आरफ्या. हे जेव्हापासून हैदराबादला जाऊन आलेत तेव्हापासून यांची हिंदी कुत्र चावळ्यागत चालतीये. यानं सपनाला मिळवण्यासाठी जेवढे अटेम्प्ट केले असतील तेवढे जर परीक्षेत केले असते ना तर नक्कीच IAS अधिकारी झाला असता. असो, बघूयात त्याची 101वी वेळ त्याला फळ देते का. बावड़े मेरा थोबड़ा कैसे सूझ गया रे? पता नहीं क्या तेरे को, इधर से ना एक सांड गुजर रहा था, ये लाल फूल देख के ना वो भड़क गया, ऐसे ही उठा के सिंग मारा ना. हे काय तेरा थोबड़ा सूझ गया ना, काला नीला हो गया. लाज वाटू दी थोडी, पायासारखा बिनलाजा माणूस नाही बघितला गावात मी. चल बरपणी शकू. पाहुणे एवढा नको पीत जा भाव, तुला चालतं सुधी काय ना बघ. सपनात सपनी करत आवळीची ओळीत बसतोय ते चालतंय होय? मला सांगतो चालतंय ना. जरा हळू बोल की, ओरडू ओरडू अख्ख्या गावाला दौंडी घालतो. सपनीचं माझ्या चालू आहे म्हणून. मी बाबा जेवढं प्यायचं तेवढं पी. जेवढं पेन्शन तेवढं पी म्हणजे तू काय मला मारायला नाही गेला? जा बाबा मरत असं मी चाललो. ए प्रेमे, अरे ऐक की, ए प्रेमे थांब. प्रेमेला प्रेमाची स्वप्नी, आपल्याला आपली चपटीच बरी. चला चपटी.